कळवा परिसरातील जवळपास 7 ते 8 आव्हाड समर्थक नगरसेवकांनी शिवसेनेचा रस्ता धरला. शिवसेना वासी झाल्यानंतर कळवा मुंब्रा परिसरातून आमदार जितेंद्र आव्हाड यांची ताकद क्षीण झाली असल्याचं बोललं जात असतानाच आव्हाड यांनी या ठिकाणी काही बॅनर लावले आहेत. या बॅनरच्या माध्यमातून माझी जनतेशी निष्ठा असल्याचं आव्हाड यांनी म्हटलं आहे. या बॅनरमध्ये श्री आव्हाड यांनी आपली निष्ठा जनतेशी, आपली निष्ठा मतदारांशी, आपली निष्ठा पक्षाशी, आपली निष्ठा नेत्यांशी, निष्ठेमध्ये तडजोड नाही अशा आशयाचं हे बॅनर आहे. या बॅनरवर श्री शरद पवार आणि श्री जितेंद्र आव्हाड या दोघांचेच फोटो दिसून येत आहे. निष्ठा हीच माझी शक्ती अशा प्रकारचा संदेश त्यांनी कळवा परिसरातील जनतेला दिला आहे. जवळपास 7 ते 8 नगरसेवक शिवसेनेमध्ये गेल्यानंतर आव्हाड यांना या परिसरातनं मोठं आव्हान उभं राहणार आहे. आता महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. अशा वेळेस आव्हाड या ठिकाणी कुठली रणनीती अवलंबतात आणि कुठल्या नवीन कार्यकर्त्यांना संधी देतात, हे नवीन कार्यकर्ते जुन्या जाणत्या आणि प्रचंड ताकद असलेल्या नगरसेवकांसमोर उभे ठाकू शकतात का, हे बघणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे. सध्या तरी आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये कळवा मुंब्रा परिसरामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये घमासान दिसून येणार हे नक्की.